नमस्कार सर्वांना, एच फ्लेवरच्या अजून एका रेसिपीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत एकदम चमचमीत अशी पुरी भाजी। आणि पुरी भाजी खायला सर्वांनाच खूप आवडते, तशीच ती बनवायलाही सोपी आहे। तर अशा प्रकारे एकदा बनवून बघा। तर त्यासाठी मी सर्वात अगोदर बटाटे उकडायला टाकले, नंतर गव्हाचे पीठ घेतले, त्यात 2 चमचे रवा टाकला आणि 1 चमचा साखर व चवीनुसार मीठ टाकले। साखरेने पुरीला कलर छान येतो। नंतर 2 ते 3 चमचे कडकडीत गरम केलेलं तेल टाकलं व ते मिक्स करून पीठ मळायला घेतलं। पीठ मळताना आपल्याला ते चपातीच्या पिठासारखं न मळता थोडंसं घट्टसर मळायचंय। आणि आपण त्यात रवा टाकलेला आहे, त्यामुळे थोडंसं भिजायला ठेवायचंय। नंतर ते भिजेपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीची तयारी करूया। त्यासाठी मी मस्त ताजा कढीपत्ता आणला, नंतर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मस्त बारीक कट करून घेतली। तोपर्यंत आपले बटाटेही उकडलेले होते। तर फोडणी द्यायला घेऊया। तेलामध्ये मोहरी कडकडल्यानंतर त्यात जिरे टाकले व कांदा टाकून फ्राय करून घेतला। आणि कढीपत्ता टाकला। नंतर अद्रक लसूण टाकून त्याला मस्त परतून घेतलं। टोमॅटो टाकला नंतर आणि मीठ टाकून त्यालाही मस्त परतून घेतलं। व 2 ते 3 चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला टाकून त्यालाही परतून घेतलं। आणि बटाटा आपल्याला कट करून न घेता हातानेच कुस्करून टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। नंतर आणि आपल्याला त्यात थंड पाणी नाही टाकायचंय, गरम पाणीच टाकायचंय। मग नंतर तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही भाजी बनवून घेऊ शकता। तर आपली भाजी शिजतीये तोपर्यंत आपण पुरी तळून घेऊया आता। आणि पुरी लाटताना आपल्याला त्याला पीठ नाही लावायचे, थोडंसं तेल लावा वाटल्यास। आणि पुरी ज्यादा पातळही लाटायची नाहीये आणि जास्त जाडही लाटायची नाहीये, पोळीपेक्षा थोडीशी जाड पाहिजे। आता पुरी तळायला घेऊया। पुरी तळताना आपल्याला जास्त तिला उलटत नाही राहायचंय। तर बघा आपली पुरी किती छान फुगलेली आहे।
तर अशा प्रकारे पुरी बनवून बघा, नक्की टम्म फुगेल। मग नंतर अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपण बनवून घेतल्या। तर आपल्या सर्व पुऱ्या अशा मस्त फुगलेल्या आहेत आणि भाजीही तोपर्यंत शिजलेली आहे आणि आपण जे बटाटे कुस्करून टाकले होते त्यामुळे भाजी मस्त अशी दाटसर झालेली आहे। नंतर त्यावर कोथिंबीर टाकून गॅस बंद केला आणि गरमागरम टम्म फुगलेली पुरी आणि भाजी सर्व करायला घेतली। तर बघा, आपली गरमागरम चमचमीत अशी पुरी भाजी तयार आहे आणि खूप छानही दिसत आहे आणि खायलाही खूप छान झालेली आहे। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।